हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजचा टॉपिक आहे की मी प्रिपरेशन कशी केली होती. सो चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया. तर प्रिपरेशन म्हणजे काय? तर प्रिपरेशन म्हणजे पूर्वतयारी. जसं की आपण स्वयंपाक जरी करायचं असलं तरी आपल्याला पूर्वतयारी करावीच लागते. तसंच अभ्यासाच्या बाबतीत, एक्झामच्या बाबतीत पण आहे की पूर्वतयारी करावीच लागते. सो प्रिपरेशन कोणी करावी, कोणी नाही करावी, कशी करावी, याबाबत आपण बोलणार आहोत. तर आपण बघत आहोत की बरेच विद्यार्थी, जसं आपलं ग्रॅज्युएशन झालं तसंच काय म्हणतात की मी कॉम्पिटिटिव्हची एक्झामची तयारी करत आहोत. पण ती करत असतात का? जसं आपण बघतो की 2024मध्ये जशी ॲड निघाली, तर तिथे 2024मध्ये ॲड निघाली तर तिथे 1 करोड 8 लाख लोकांनी फॉर्म भरले. 32,300 काहीतरी वॅकन्सीज होत्या त्यासाठी. तर 1 करोड 8 लाख मोठी संख्या आहे ना. तर वर्षीच्या वॅकन्सी निघाल्या होत्या 32,000. त्याच्यासाठी 1 करोड 8 लाख लोकांनी फॉर्म भरले होते. तर आणि या वर्षी 22,000 वॅकन्सी निघाल्या आहेत. तर त्याच्यासाठी आय थिंक 58 लाख लोकांनी फॉर्म भरले आहेत. तर या 50,000चा जो गॅप होतो, ठीक आहे, 50 लाखाचा जो गॅप येतो, तो म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ते 50 लाख खरंच लोक कुठे लागले असतील का, जॉबला लागले असतील का? तर नाही. त्याच्यामध्ये बरेच लोक कसे आहेत ना, हौशी की चला वॅकन्सी आली आहे तर फॉर्म भरून घेऊ. पण तसं नसते ना. आणि यावेळेस थोडी कमी आली आहे वॅकन्सी, तर त्यांना वाटत असेल की वाढली आहे. 1 करोड 8 लोकांनी फॉर्म भरले आणि यावर्षी 58 लाख लोकांनी फॉर्म भरले. तर आपल्याला काय वाटते की कॉम्पिटिशन कमी झाली आहे. पण ॲक्च्युअली कॉम्पिटिशन कमी झालेली नाही आहे मित्रांनो. समजलं का? म्हणजे जे हौशी आहे त्यांनीच फॉर्म भरलेले आहेत, जे की ते कॉम्पिटिशनमध्ये ॲक्च्युअली नसतातच. आणि जे कॉम्पिटिशनमध्ये आहे त्यांनी 58 लाख लोकांमध्येच ते लोक आहेत. ते ॲक्च्युअली जसं मी मागल्या वर्षी प्रिपरेशन केली, मला बऱ्यापैकी मार्क्स आले, तर मी कन्फर्म आहे की यावर्षी पण फॉर्म भरेल. पण हौशी लोकांचं तसं नाही आहे. त्यांचं कसं आहे ना, मागल्या वर्षी भरला, ठीक आहे, आणि अभ्यास न करता गेले, कसा गेला पेपर, काय गेला, आणि यावर्षी कमी आले वॅकन्सी. तर त्यांना वाटत असेल की 32,000मध्येच नाही चालत, तर मग 22,000मध्ये होईल का? नाही. सो त्यांनी मग इथे फॉर्म नाही भरला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला म्हणजे तो आकडा जो आहे तो कमी वाटतो, ठीक आहे. तसं काहीच नाही आहे. कॉम्पिटिशन तर आहेच मित्रांनो. पण कॉम्पिटिशन का आहे हा किती विचार केला आहे का? तर कॉम्पिटिशन काय आहे? तर अवेलेबिलिटी ऑफ सोर्स, ठीक आहे. तर अवेलेबिलिटी ऑफ सोर्स म्हणजे काय? तर याला कारणीभूत आहे इंटरनेट. अगोदर ना कधी ॲड पण बघायची असले तर आपल्याला वृत्तपत्रात बघायचं होतं, ठीक आहे. आणि आता इकडे ॲड आली की लगेच आपल्याकडे फोन असतोच, मोबाईल असतोच. तर त्याच्यावर इंटरनेटमुळे काय आहे ना की येऊन जातं, ठीक आहे. तर अवेलेबिलिटी ऑफ सोर्स. पूर्वी काळी काय व्हायचं की समजा स्पर्धा परीक्षेचे क्लास कुठे असेल तर कुठे असायचे? आपल्या शहराच्या ठिकाणी, ठीक आहे. मग एखाद्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी कोणाला माहीत तर नसायचं, कारण ते वृत्तपत्रात ॲड यायचे. आणि कोणाला माहीत जरी झालं, फॉर्म भरला, क्लासेस लावायचे म्हटल्यास ते त्यांना शहरात जावं लागत होतं. म्हणजे जाणे येणे, तिथे म्हणजे जो काही थकवा येत असेल तो, आणि त्याच्यातच मग क्लासेसची इतकी मोठी फीस. याच्यामुळे स्पर्धा परीक्षा अगोदर खूप कमी होती, ठीक आहे. आणि आता काय, ऑनलाईन इंटरनेटमुळे तुम्हाला घरीच म्हणजे किती वॅकन्सी आल्या, काय वॅकन्सी आल्या, ॲक्च्युअली तुम्हाला घरबसल्यास माहिती पडतं. आणि अजून एक की माहिती पडते आणि तुम्ही घरूनच फॉर्म भरू शकता. घरूनच ऑनलाईन क्लासेस किती अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरूनच अभ्यास करू शकता. सो त्याच्यामुळेच खरं तर कॉम्पिटिशन वाढली आहे, ठीक आहे. आणि मेन कारण, अजून एक कारण म्हणजे 50% तेवढं जेवढं जबाबदार आहे तेवढंच 50% हे जबाबदार आहे की बेरोजगारी, ठीक आहे. बेरोजगारी खूप आहे. कारण की साधी तुम्ही म्हणाल की ग्रुप डी, ग्रुप सी आणि अजून काही बऱ्याच ज्या काही वॅकन्सी निघते, तर त्या एका वॅकन्सीसाठी कितीतरी फॉर्म भरताना म्हणजे आपल्याला
इथेच तर बघा म्हणजे आता ग्रुप डीमध्ये एक्झाम जशी झाली त्याच्यामध्ये काय होतं ना की एका सीटसाठी 300 विद्यार्थी फाईट करत होते बघा. तर कॉम्पिटिशन इतकी आहे. असा तसा अभ्यास करून मुळीच आता चालणार नाही आहे. चांगला अभ्यास केला त्यांचं सिलेक्शन पक्का आहे. जसं मागल्या वर्षी बघितलं 2019मध्ये आणि कॉम्पिटिशन का वाढली रेल्वेमध्ये ॲक्च्युली, कारण की 2019मध्ये फॉर्म निघाला त्याच्यानंतर 2019मध्ये फॉर्म निघाला त्याच्यानंतर डायरेक्ट 2024मध्ये निघाला. म्हणजे किती वर्षाची झाली, 5 वर्षाची गॅप झाली. तर या 5 वर्षादरम्यान कितीतरी विद्यार्थी आहे ते पासआउट होतात. जे कितीतरी विद्यार्थी असे आहेत की ते म्हणजे मागल्या 2019मध्ये जे एक्झाम ॲड निघाली होती त्याच्यामध्ये कोणी फेल झालं आहे, ते 1-2 मार्कांनी ते सुद्धा फॉर्म भरतात ना. त्याच्यामुळे ही सगळी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि प्रिपरेशन कोणी करावी आहे, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करायचं तुम्ही जर ठरवलं आहे तर तुम्हाला गरजेचं आहे की तुमचं बेसिक खूप क्लिअर असायला पाहिजे, ठीक आहे. की तुम्ही असं मी मुळीच म्हणणार नाही की तुम्हाला काहीच नाही आहे तर तुम्ही पास होऊ शकत नाही, तसं नाही. पण तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, ठीक आहे. बरीच मेहनत घेतल्यानंतर कुठेतरी तुमचा आणि तो रिझल्ट यायला पण टाईम लागतो. कारण की प्रत्येक गोष्ट असे नाही ना की आज झाड लावलं उद्या फळ लागलं, नाही. त्याला एक काळ लागतो. सो ठीक आहे, होऊ शकतात पण थोडा वेळ लागू शकतो. आणि आता तुम्ही म्हणाल की जसं MPSC आहे, तलाठी भरती, पोलीस भरती आहे आणि अजून काय वनरक्षक वगैरे आहे, तर त्या एक्झाम कोणी द्याव्या असं मला वाटते की ज्याचं बॅकग्राऊंड थोडं आर्ट्स वगैरे आहे, थोडं कॉमर्स वगैरे आहे. कसं ना तिथे तुम्हाला इथे काय असतं मेन की GS असतं, ठीक आहे. जिथे मराठी इंग्लिश आणि GS मध्ये काय तर अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ते बहुतांश इकडे आर्ट्समध्ये हे तुमचं कवर होऊनच राहतं, ठीक आहे. आणि इकडे तुम्ही जर म्हटलं की जसं सेंट्रल लेवलचे SSC झालं, बँकिंग झालं आणि अजून काय म्हणता येईल रेल्वे झालं, या जर एक्झाम करतो म्हटलं तर इथे मेन कॅरेक्टर जे आहे ते काय असतं, मॅथ्स रिझनिंग असतं, ठीक आहे. मॅथ्स रिझनिंग असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्यांचं मॅथ्स बऱ्यापैकी चांगलं आहे, मॅथ्स रिझनिंग म्हणा, कॅल्क्युलेटिव्ह स्पीड वगैरे ते तर नंतर वाढतच येईल, पण ठीक आहे की त्यांनी या परीक्षेत जावं. ना की म्हणजे तुम्ही असं थोडं विचार करत असाल की मी थोडं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे आणि थोडे इकडे ट्राय करतो म्हटलं की SSC, रेल्वे, बँकिंग, तर थोडं तुमच्यासाठी कठीण जाऊ शकतं, ठीक आहे. पण काही हरकत नाही, तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण काही करू शकतो. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटू न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.